परत तेच. आणि मला घरी तर त्याला सोडून जाऊशी वाटत नव्हतं. मला तो खूप जास्त आवडायचा, त्याच्यासोबत राहायला आवडायचं. मला असं वाटायचं की मी त्याच्यासोबतच राहू, म्हणजे असं कुठे त्याला सोडून जाण्याची इच्छाच होत नव्हती. आणि एक मनात भीती होती की शशांक हा म्हणजे एवढा मुलींचा आवडणारा मुलगा, तो माझ्या लाईफमध्ये म्हटलं होतं. मला कुठेतरी थोडीशी भीती होती की तो मला सोडून तर नाही जाणार ना, अशी भीती होती. पण नाही, असं काही त्याने केलेलं नाही आहे. तर चला पुढे बघूयात आपण. तर मला त्याचा फोन आला. मला तो बोलला की आज आपण कुठेतरी लांब फिरायला जाऊयात, थंड हवेच्या ठिकाणी. म्हटलं ठीक आहे चालेल. मी होकार देऊन टाकला पटकन आणि फोन ठेवून मग मी तयारीला लागले. तर तयारीला लागल्यानंतर तो मला घ्यायला आला आणि मी पण घरात सांगून, कॉलेजचं नाव सांगून मी त्याच्यासोबत फिरायला गेले की मी कॉलेजमध्ये जाणार आहे म्हणून सांगून मी त्याच्यासोबत फिरायला गेले. तर आम्ही बाईकवरतीच चाललो होतो. बाईकवरती जाताना रस्त्यामध्ये आम्हाला पाऊस लागला आणि गंमत अशी झाली की मला थंडी सहन होत नाही, मला बिलकुल पण थंडी सहन होत नाही. आणि गंमत अशी झाली की मी पूर्ण भिजलेले होते आणि पूर्ण मला म्हणजे कपडे पूर्ण ओले होते, शशांकचे कपडे ओले होते. आणि कसं इथे थांबत आम्ही त्या ठिकाणावरती पोचलो. त्या ठिकाणावरती पोचल्यानंतर आम्ही तिथले सगळे ठिकाणं पाहिली. परत आम्ही तिकडे थोड्याशा गप्पा मारल्या, शांतपणे बोललो. आणि आमच्या गप्पा तर कधी संपतच नाही. जेव्हा भेटेल तेव्हा आम्ही गप्पाच मारत असतो. त्यामुळे गप्पांना आम्हाला कुठेच अंतर नाही, कुठेच आम्ही गप्पाच मारत असतो. तर मित्रांनो, त्याच्यानंतर अशी गोष्ट घडली की जी माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा होती. त्याचा मित्र तिथेच, त्याच्या मित्राचं हॉटेल होतं. तर त्याच्या मित्राला त्याने कॉल केला. त्याच्या मित्राला कॉल करून तो बोलला की आम्ही येतो आहे, तर आम्हाला भूक पण लागली आहे, काहीतरी जेवणाचं पण व्यवस्था करेल. तर तो बोला हो या, मी जेवणाची व्यवस्था करून ठेवतो. तर मग आम्ही त्याच्या मित्राच्या हॉटेलवरती गेलो. मित्राच्या हॉटेलवरती गेल्यानंतर आम्ही त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला एक चावी दिली. ती चावी म्हणजे रूमची चावी होती. आणि आम्ही फारसं भिजलेलो होतो. तर ते आम्हाला बोलले की तुम्ही जावा, आम्ही तुम्हाला रूममध्ये जेवण पाठवतो आणि तुम्ही तोपर्यंत फ्रेश वगैरे होऊन घ्या. मग आम्ही रूममध्ये गेलो, फ्रेश वगैरे झालो. मी फ्रेश झाले आणि मी बेडवरती नुकतेच बसलेच होते फ्रेश होऊन. तर तेवढ्यात शशांक मला बोलला की तुझा कपडे ओले, कपडे काढ आणि वाळत टाक, नाहीतर तुला सर्दी होईल. मला जरा लाजल्यासारखं झालं, कारण माझ्या आयुष्यात ही सगळ्या गोष्टी पहिल्यांदा घडत होत्या आणि मला ह्यातलं काहीच नॉलेज नव्हतं. आणि म्हणजे मी या गोष्टींकडे कधी गेलेली सुद्धा नव्हते आणि मला ह्या गोष्टी कळत पण नव्हत्या फारशा की मी काय करते. त्यामुळे मला लाजल्यासारखं झालं. आणि मग मी त्याला म्हटलं शशांक काय हा चावटपणा. तर तो बोला अगं खरं सांगतोय मी, तुला सर्दी होईल. मग मी कसं नाही बोलत मी बेडवरतीच बसलेले होते. तेवढ्यात शशांक येऊन माझ्या बाजूला बसल्यानंतर त्यांनी माझा हात हातात घेतला आणि मला गालावरती पहिल्यांदा पप्पी दिली. आणि त्याने मला खूप असं टाईटली हक केल्यानंतर मला थोडंसं असं खूप म्हणजे असं कसं तरी वेगळं वाटलं. मी त्याला नको म्हणत होते ह्या सगळ्या गोष्टी. आणि हळूहळू मग त्याचा हात माझ्या केसांमध्ये, मग त्याने माझ्या ओठांवरती ओठ ठेवले आणि मला किस करायला सुरुवात केली. आणि इकडे तिकडे माझ्या मानेवरती, माझ्या गालावरती त्याने किस करायला सुरुवात केली. आणि मला ते पहिल्यांदा थोडंसं चांगलं वाटलं नाही, मला थोडंसं वेगळं वाटलं ते, कारण पहिल्यांदा होत होतं ना माझ्या आयुष्यात. आणि मग नंतर मी त्याचा हात धरून त्याला बोलले सुद्धा की शशांक नको काय हा वेळेपणा. पण त्याने माझ्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं आणि लक्ष न देता तो त्याचं कामच करत राहिला. मग हळूहळू शशांकनी माझ्या हातावरती हात फिरवला, माझ्या पायावरती हात फिरवला, माझ्या केसात हात घातला आणि त्याने माझ्यातलं पूर्ण म्हणजे स्त्रीत्व जागं केलं. आणि मीही त्याला थांबवू शकले नाही या गोष्टींसाठी. आणि मग आमच्या दोघांमध्ये जे घडलं त्याला तर काही तोलच नव्हता. मग आमच्यामध्ये सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही आमच्या परतच्या वाटेला निघालो. परतच्या वाटेला निघाल्यानंतर आम्ही घरी पोचलो. घरी पोचल्यानंतर आमचं फोनवर बोलणं,
परत त्या दिवसभरातल्या घडलेल्या त्याच्यात आणि माझ्यात घडलेल्या त्या गोष्टी, ती किस, परत त्या आठवणी, ती फिलिंग्स, हे सगळं मी आठवू लागले. मला खूप छान वाटायला लागलं. आणि काही दिवस असंच चालू राहिलं. काही दिवस हे सगळे गेल्यानंतर मग आमचं प्रेम प्रकरण घरी कळाल्यानंतर आम्ही आईवडिलांना पण सांगितलं की आमचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचं आहे. तर घरच्यांनाही कुठल्याही गोष्टीचा नकार न देता आमच्या दोघांच्या लग्नाला होकार दिला आणि आमचं लग्न लावून दिलं. आणि आज आम्हाला मुलगा आणि एक मुलगी आहे. तर तुम्हाला वाटणार नाही पण खरंच आहे. माझ्या लग्नाला 3 वर्ष झालं आणि ही गोष्ट 3 वर्षापूर्वीची होते, म्हणजे माझ्या कॉलेजमधली. तर असं होतं माझं आणि शशांकचं प्रेम. मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, कशी वाटली माझी ही कहाणी, तुम्हाला कथा जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा. तर मित्रांनो, धन्यवाद.